खाद्यप्रेमी हो नमस्कार. सुजाताताईने ओल्या हळदीचं लोणचं घातलं आहे. 2 प्रकारच्या हळदी आहेत. नेहमीची साधी हळद आणि आंबे हळद अशा दोन्ही प्रकारच्या ओल्या हळदी आणल्या होत्या. हळद धुवून वाऱ्यावर सुकवली आणि नंतर तिची वरची साल काढून किसून ते घेतलं किंवा आपण कापून घेतलं तरी चालतं किंवा किसून घेतलं तरी चालतं. बारीक बारीक चिरून घेतलं तरी चालतं. हळदीतील क्युरक्युमिन हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. हळद वेदनाशमक आहे. कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. कफनाशक आहे. यामध्ये घालण्यासाठी मेथी भिजत घातली होती आणि त्याला अंकुर आलेले आहेत. ही अंकुरलेली मेथी मी याच्यामध्ये टाकणार आहे. 50 ग्रॅम मेथी होती. हळदीमध्ये मेथी नाही घातली तरीही चालेल. कैरी लोणचे मसाला आणला होता. घरचा मसाला असेल तर उत्तमच. प्रमाणात मीठ आणि लोणचं मसाला, अंकुरलेली मेथी दोन्हीमध्ये विभागून टाकली. पाऊण किलो लोणचं हळद होती, त्याच्यामध्ये 50 ग्रॅम मेथी विभागून टाकली. मसाल्याचं प्रमाण मसाल्याच्या पॉकेटवर दिलेलं असतं तसं घालायचं. तिखट हवं असल्यास अधिक टाकायचं. जवळजवळ 5 चमचे झालं तुला. 100 मिलीपेक्षा जास्त तेल ह्या लोणच्याला लागेल. ते कढईमध्ये तापत ठेवायचं. आपण फोडणी तयार करणार आहोत. जर जास्त तेलावं असेल तर नंतर गरम करून वरून ओतलं तरी चालतं. त्याच्यामध्ये तेल गरम व्हायला द्यायचं. मोहरी आणि हिंग. चिमणी लावतो. असं चांगलं तेल उकळायला द्यायचं आणि मग गॅस बंद केला. हिंग किती चमचाभर टाकला? 1 चमचा. आता हे थंड व्हायला द्यायचं. ओके. थंड झालं की मग त्या तयार केलं आहे आपण मिश्रण त्याच्यामध्ये ओतायचं. कढई गरम असल्यामुळे वेगळं आपण वाटीमध्ये काढून घेतली. तर कढईमध्ये करपून जायचं. याच्यामध्ये पण सगळं टाकून घेतलं असतं. मेथी, दुसरी हळद आंबे हळद होती, नाही सॉरी पिवळी हळद नेहमीची साधी. फोडणी टाकली, मिक्स करायची आणि तेल लागलं तर अजून गरम करून त्याच्यामध्ये गार करून ओतायचं. भरपूर तेल लागणार ना. वेगळं तेल गरम करायचं. मिक्स करायचं व्यवस्थित. सगळीकडे लागलं पाहिजे. आता तेल त्याच्यामध्ये तेल ओतायचं. तेल अजून खूप टाकलं ना एवढंच लागेल. हे आता गरम करून त्याच्यामध्ये मिक्स करून मग बरणीत ओतायचं. गरम झालेलं तेल प्रमाणामध्ये परत लोणच्यामध्ये थोडं टाकलंय. जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं. आणि हे सर्व लोणचं बरणीमध्ये भरून ठेवायचं. चवीला मस्त झालंय.